नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 19 मे 2025. मी चारधाम यात्रेला गेलो, नेमका आता घरी आलो. आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे 20 मे पासून ते 25 मे मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे. वडी नाले वाहणारा पाऊस असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. तो पाऊस सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश सगळीकडे दोन दोन दिवस असं मुक्काम करत 25 मे पर्यंत पडणार आहे. तसं तर 30 मे पर्यंत पाऊस असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा, त्यामध्ये 30 मे पर्यंत जशी वेळ येईल तसे कामे करून घ्या. कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे. वडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे, तुम्ही काय करा 20 मे ते 25 मे जरा सतर्क करा. तुमच्याकडे अतिमुसळधार अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पुण्यावाल्यानं देखील हा अंदाज लक्षात येतात. तसेच कोल्हापूरवाल्यानं, सातारावाल्याने, कोकणपट्टीवाल्यानं देखील हा अंदाज लक्षात येतात. कारण की कोकणपट्टी, पुणे, नाशिक, मुंबई, उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे. अतिमुसळधार राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. कोकणात तर अतिमुसळधार पाऊस असणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. पण ते तिकडे पाऊस पडल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये 30 मे पर्यंत जवळपास 4 वेळेस पाऊस पडणार आहे. आणि जमिनीमध्ये चांगली 1 फूट ओल जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. माझी मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली. म्हणून सर्वांना विनंती की तुम्ही काय करा, तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या. पावसाचं काम करतो आपण आपलं काम करायचं. आपण आपलं करायचं. कारण की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे. आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केल्याच्यानंतर यावेळी वर्षी खूप चांगलं वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक मेसेज दिलेला आहे. पण परत एक मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार आहे. कारण की 20 मे ते 25 मे खूप पाऊस पडणार आहे. पुण्याकडे पडणार आहे, कोकणाकडे पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.